नाही नाही. तुझा बॉल घेतच नाही. आता जरा पण काढू नको शेवटपर्यंत. हॅलो हॅलो, 12 प्लेअर पहिल्याशी संपर्क साधावा. 12 प्लेअर. ओमकार गुरव आपली बॅग घेऊन जायचंय. रायगड इलेव्हनचे ओमकार गुरव आपला फोन वाजत आहेत सारखे. सेमीफायनल चा सामना महामुकाबला. श्रेयश ओमकार गुरुची बॅग घेऊन जा. राजापूर संघाने फिल्डिंग सजवलेली आहे. बॅटिंग साठी आलेले आहेत अनिरुद्ध आणि यश. दोन्ही मातब्बर संघ आणि बॉलिंग साठी येत आहेत रुपेश. यॉर्कर किंग रुपेश. स्ट्राइक वर अनिरुद्ध. बॉलिंग साठी येत आहे रुपेश. आपल्या षटकातील पहिला चेंडू. अनिरुद्ध तयार. 4 ओव्हरचा सामना असणार आहे. लाईनमनने आपले लाईनमन सजवायचे आहे. लाईनमन राहायचं आहे लवकरात लवकर. पहिला चेंडू रुपेश भाऊकडून. सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू. 1 चेंडू 0 धावा. चांगल्या रीतीने सुरुवात केली राजापूर संघाने. राजापूरचा गोलंदाज रुपेश आपला दुसरा चेंडू घेऊन येत आहे अनिरुद्ध साठी. दुसरा चेंडू सुद्धा पुन्हा रुपेश भाऊने सुंदर असा टाकलेला आहे. चांगल्या रीतीने गोलंदाजी करत आहेत. नावाजलेले गोलंदाज आहेत लिंगायत समाजामधले. यॉर्कर किंगच्या नावाने त्यांची ओळख आहे. दुसरा चेंडू सुद्धा त्याने निर्धाव धावलेला आहे. अनिरुद्धला चेंडू समजलेला नाहीये. अनिरुद्ध तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा तयार. रुपेश भाऊंचा तिसरा चेंडू अनिरुद्ध साठी. भाऊया. आणि हा चेंडू मात्र वाईट. पंचांनी वाईटच्या स्वरूपात घोषित केलेला आहे आणि संघाचं खातं या ठिकाणी वाईटच्या स्वरूपाने या ठिकाणी उघडलेलं आहे. बिनबाद 1 धावा.
रायगड मयूर 11 संघाची 1 धाव. यानंतर पुन्हा चांगला चेंडू रुपेश भाऊंचा आणि अशा रीतीने अनिरुद्धला चेंडू समजलेला नाही. सुंदर अशी गोलंदाजी रुपेश यांची. अनिरुद्ध यांना चेंडू समजलेला नाही. चांगला मारा करत आहेत चेंडूचा. या ठिकाणी चांगला मारा करत आहेत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. दरम्यान संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. राऊंड विकेट मारा करतोय रुपेश टू अन्नू काहीतरी चप्पल होतोय आणि कव्हरच्या साईडने शॉट मारतोय. हा कव्हरवरनं मारेला उत्तुंग असा फटकार सीमा पार. सीमा पार चौकार. तो शफल झाला होता आणि शफल होताच रुपेशने त्याला कव्हरच्या डिझाईनमध्ये थोडे त्याच्या रेडिकल बॉल दिला होता आणि तोच बॉल त्यांनी कव्हरवरून मारताना 4 रन्स हासिल केले. संघाची धावसंख्या झालेली आहे 5. बिनबाद 5. शेवटचा चेंडू या षटकातला आणि 1 धाव. षटक संपलेला आहे. 1 षटक बिनबाद 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रीतीने रुपेश यांनी गोलंदाजी केलेली आहे. धाव गती रोखलेली आहे. 3 षटक शिल्लक आहेत. फलंदाजांना काहीस जखडून ठेवण्यात यश मिळवलेलं आहे रुपेश यांनी. यानंतर बॉलर आलेले आहेत दिनू, ओमी, भाऊचा छोटा भाऊ दिनू आणि स्ट्राईकवर आहे यश. पाहूया काय होत आहे. एक नावाजलेला गोलंदाज आहे दिनू. आपल्या षटकातील या दुसऱ्या षटकातील ओमी आपल्या पहिल्या षटकातीलच या ठिकाणी पहिला चेंडू घेऊन येत आहे यश साठी. यालाच तरी चालेल. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. ओमकार आपल्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते यश साठी आणि पहिला चेंडू यशने टोलावलेला आहे लेग साइडला आणि हा सीमा रेषा. लाईनमन ठेवलेले आहेत त्यामुळे कृपया निर्णय तुम्हाला सांगण्यात येईल. काय झालं काय समजत नाही. अंपायर धावून रन जेवढे आलेले आहेत तेवढेच घ्या. 2 रन कारण लाईनमन ठेवलेले आहेत. एकच रन. बॅट्समन वाटतं बॅट्समनला की आपला 4 गेला आहे 6 गेलेला आहे पण ऍक्च्युअली सर्व ठिकाणी लाईनमन ठेवलेले आहेत. लाईनमन जे डिसिजन देतील ते फायनल डिसिजन असतील आणि ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावे लागतील. तर थोडं सहकार्य करा मंडळाला. 1 धाव. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झालेली 7. यशने चांगला चेंडू टोलवला होता परंतु त्यावर 1 धावावरती समाधान मानावं लागले. दिनू आता आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहे अनिरुद्धसाठी आणि हा चेंडू अंपायर्सने वाईड घोषित केलेला आहे. अवांतर धाव संख्येत या ठिकाणी आता वाढ झालेली आहे. धावून सुद्धा 1 धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे. अशा रीतीने 2 धावा मिळालेल्या आहेत. 1 वाईड आणि 1
22च्या स्वरूपात येते ना, 22च्या स्वरूपात सुद्धा एक धाव घेतलेली आहे. अशा रीतीने 2 धावांच्या वाढती धावसंख्या झालेली आहे 9. मयूर रायगड 11 संघाची धावसंख्या 9. दिनू आपला दुसरा चेंडू घेऊन येत आहे. यश साठे आणि सुंदर चेंडू. यशला काही कळलेले नाहीये आणि अप्रतिम गोलंदाजी करताना या ठिकाणी दिनू वाईट चेंडू नंतर पुन्हा कमबॅक केलेला आहे. या ठिकाणी दिनूने 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू दिनू यश साठी आणि यश चांगल्या रीतीने हात फटका टोलवलेला आहे आणि हा तुंग बुम बुम षटकार आणि यशने आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढलेला आणि हा चांगल्या रीतीने चेंडू सीमा रेषा बाहेर टोलवलेला आहे. सुंदर असा षटकार यशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. या षटकारनिशी या ठिकाणी रायगड मयूर 11 संघाची धाव संख्येत 6 ने वाढ. धाव संख्या 15. हॅलो मन्या उर्फ शशिकांत, थोडीशी चहाची व्यवस्था करावी. घशाला कोरड आणि मनाला काहीतरी पडलेलं आहे. हा, मनाला रोग पडलेला आहे. चहा विना आमचं जीवन अधुरं आहे. चहाचं नाव घेता सूरज लिंगायत कारुणेकर धावत पळत पाठीमागे आलेले आहेत. चहाची सुविधा करा. घसा सुकला आहे. बॅग श्रेयसकडे दिले. पुन्हा एकदा श्रेयस यशने दुसरा बॉल उत्तम अडवला. पुन्हा एकदा 6 षटकार. सीमा पार षटकार. दोन चेंडूवर सुंदर असे 2 फटके मारत तब्बल 12 धावा यात जमवलेल्या आहेत. यशने एक स्ट्रेट बोलतात बॉलरच्या डोक्यावरनं मारलेला षटकार आणि एक कावरिजन मारला होता एक षटकार. या 2 षटकारांची संघाची धावसंख्या झालेली आहे 21. बिनबाद 21. वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळत आहे यश आणि अनिरुद्ध वैयक्तिक 5 धावसंख्येवर खेळत आहे. 2 षटकारासहित यशची धावसंख्या झाली आहे 13. 4 चेंडू 13 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि यशने अप्रतिम असे दोन्ही षटकार मारलेले आहेत. दिनू सारख्या गोलंदाजाला दिनू काहीसा संघर्ष करताना दिनूचा 5वा बॉल. ओ छान सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा कमबॅक करताना दिनू. निर्धाव चेंडू. रायगड मयूर 11 संघाची धावसंख्या 21. दुसऱ्या षटकातील या ठिकाणी शेवटचा चेंडू घेऊन येत आहे दिनू यश साठी आणि हा पुन्हा निर्धाव चेंडू. अशा रीतीने षटक संपलेला आहे आणि या 2 षटकांशी रायगड मयूर 11 संघाची धाव संख्या 21. 2 षटकानंतर पुन्हा 2 बॉलचं कमबॅक त्याने केलेला आहे दिनूने आणि काहीसा कॅप्टन आपल्या गोलंदाजावरती निराश होताना दिसत आहे आणि आता स्वतः कॅप्टन या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहेत. गोलंदाजाची मदार आता त्यांच्यावरती आहे. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. पाहूया मयूर रायगड 11 संघ आता 2 षटकामध्ये आणखी किती धावाची संख्या वाढवणार आहेत, किती टार्गेट समोरच्या संघाला देणार आहेत. हॅलो दरम्यान वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो कर्णधार भाऊ उर्फ दरम्यान इथं मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाचारण करतोय. मॅन फ्रॉम संगमेश्वर रफ्तार का बादशाह सतीशने थोडस मंचामध्ये थोडस बाहेर आणलेली आहे. लास्ट टाइम आम्ही पाहिले एसपीएल मध्ये आणि तीच कॉमेंट्री थोडीशी इकडे पाहायला मिळावी अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे आणि ऑन पब्लिक डिमांड 4 शब्द सतीशने बोलावेत असं मी त्याला विनंती करतो. बराच वेळ सिरियस कॉमेंट्री ऐकून वैताग आलाय पब्लिकला, त्यामुळे म्हटलं जरा कॉमेडी कॉमेंट्री करूया. आत्ता बॉलिंगसाठी येतो तो भाऊ. बघूया एकतर्फी कॉमेंट्री करण्याची संधी मला नक्कीच मिळाली भाऊच्या विरोधात. बघूया भाऊ आपल्या संघासाठी काय करतोय बॉलिंगच्या माध्यमातून. अनिरुद्ध सुंदर फटका मारला अनिरुद्धने. अशा तऱ्हेने सुयोगला काही चेंडू सापडत नाही. चेंडू सीमा पार चौकार. संघाच्या धावसंख्या 4 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 26.
भाऊला थोडी लाईन लेंथ सापडत नाही आहे. अनिरुद्ध आणि यश आपल्या संघाची धावसंख्या नक्कीच ते 60 ते 70 धावा करण्याची त्यांची मानसिकता असणार, कारण या ग्राउंडवर समोरच्या संघांमध्ये तितकेच अमेय मंदरे भाऊ यांसारखे उत्कृष्ट फलंदाज आहेत. त्यामुळे संघाची धावसंख्या ही नक्कीच 60 ते 70 अपेक्षित आहे. कारण 2 मिनिट सुयोग, तुम्हाला काय वाटतं याच्यावर किती धावसंख्या पाहिजे नाही, संघाची? ठीक आहे, तुमची कॉमेंट्री चांगली. मी थोडंसं बोलच्या मुलांना सांगतोय, राजा मळून झाले असेल तर बॉल आणावे. राजकुमार लिंगायत मळून झाला असेल तर बॉल आणावा. बघूया अनिरुद्ध भाऊ अनिरुद्धसाठी मारा करतोय. अनिरुद्ध काय करतोय आपल्या संघासाठी? आणि हा उत्कृष्ट चेंडू टोललेला आहे, पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. हा अतिरेचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. या करो की मरो ही दोन्ही संघांची परिस्थिती आहे. जो जिंकेल तो पुढच्या फेरीत जाणार आहे. फायनलचा अंतिम सामना हा मयूर सोबत खेळणार आहे. एक उत्कृष्ट गोलंदाजी करतोय भाऊ, कमबॅक करतोय आपल्या बॉलिंग मध्ये. कृपया कॉमेंट्री समोर कोणी येऊ नये. सुशीलला बाजूला व्हायचंय. भाऊने कुठेतरी संघाची धावसंख्या स्थिरावले. आहा, एक स्वर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी भाऊच्या माध्यमातून पाहायला मिळते. भाऊचा जसा गेम आहे, भाऊ आहे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याच्याकडनं हे वाईट स्वर चेंडू अपेक्षित नाहीत. नक्कीच पुढचा चेंडू मारा करतोय. उत्कृष्ट चेंडू टोलला आहे. बघूया चेंडू खाली फिल्डर येतोय, काय करतोय राहुल गुरव आणि कॅच ड्रॉप केले. त्याच्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळते राहुल गुरवच्या माध्यमातून. हे निर्णय करतो काय? 2 रन. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते, धावसंख्या सांगत रे 31. ते डायलॉग तू गचा क्षेत्ररक्षण राहुल गुरव याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. ओहो, काय चेंडू टोललाय पाहायला मिळतोय. आणि चेंडू सीमा रेषा पार, षटकार. खराब गोलंदाजी भाऊच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते ती अनिरुद्ध याच्या माध्यमातून. काय चेंडू टोलवलाय. एक नेत्र दीपक शॉट आपल्याला अनिरुद्ध याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि उत्कृष्ट षटकार आणि चेंडू सीमा पार. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते संघाची धावसंख्या 37. 4 चेंडू अखेर संघाची धावसंख्या 37. अनिरुद्धच्या माध्यमातून उत्कृष्ट ऑलराऊंडर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अनिरुद्ध एक घणाघाती फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. आणि उत्कृष्ट चेंडू टोललाय. काय यॉर्कर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. बघूया किती संघासाठी धावसंख्या घेण्यात तो यशस्वी होतोय. आणि 2 रन घेऊन नक्कीच संघाची धावसंख्या 2 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 39. नक्कीच अनिरुद्धच्या डोक्यात हा विचार असणार की संघाची धावसंख्या 60 पर्यंत आपल्याला नेली पाहिजे, कारण समोरच्या संघात भाऊ अमेय मंदोरे, रुपेश यांसारखे उत्कृष्ट फलंदाज आहेत. त्यामुळे संघाची धावसंख्या नक्कीच 60 पार न्यायला हवी. आणि अनिरुद्ध वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. अजूनही शतकासाठी त्याला 80 धावांची आवश्यकता आहे. अजूनही अनिरुद्ध याला शतकासाठी निव्वळ 80 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. आता पुढचं षटक घेऊन येतोय तो नानू, सर्वांचा लाडका खेळाडू नानू आल्यानंतर प्रेक्षक वर्गाच्या चेहऱ्यावर जे स्माईल आली आहे, सगळ्यांचा आवडता खेळाडू नानू निरंजन लिंगायत उर्फ पोलीस पाटील पोपा. यशला मी विनंती करेन कृपया चेंडू कमी आहेत मंडळाकडे लांब षटकार मारू नये. हॅलो, जवळ जवळ मारावे. हॅलो पंच जरा 2 मिनिटं. पंच ओव्हर झाली. 3 ओव्हर झाल्या. हा ठीक आहे. 3 ओव्हरच्या षटकानंतर धाव संख्या होते 3 ओव्हर नंतर 3 षटकांच्या धावसंख्येनं 3 षटकांच्या
3 षटकानंतर संघाची धाव संख्या होते 39, 39. नॉट आउट दोन्ही खेळाडू. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. ओके स्टार्ट. कंटिन्यू प्लीज कंटिन्यू अंपायर. 39 विदाउट लॉस. 39 आफ्टर 3 overs. आता येतो निरंजन लिंगायत आणि स्ट्राईकवर आहे तो यश. आणि हा चेंडूचा मारा करतो आणि एक रन घेण्यात यशस्वी होतोय तो यश. संघाची धाव संख्या होते 40. नानू एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. समाजातील सर्वांचा लाडका खेळाडू म्हणून त्याची प्रसिद्धी आहे. नानू एक ऑफ कटर बॉलर, लेग कटर बॉलर. आणि बघूया नानू. पुन्हा स्ट्राईकवर आहे तो अनिरुद्ध नानूसाठी. ओ चेंडू टोलवलाय पण चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण खाली दिसत नाहीये आणि अशा तऱ्हेने 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो अनिरुद्ध स्वतःच्या वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय. अजूनही संघासाठी विदाउट लॉस अनिरुद्ध स्टँडिंग उभा आहे. काय शब्द आठवत नाही. काय तुम्ही पैसे देणार आहात का? व्यवस्थित करतो कमेंट. फुकटच्या काढाल त्यात पण हे बंद कसं करतात रे? चालूच ठेव. हॅलो. दरम्यान संघाचं ओ सुंदर काय असा चेंडू मारलाय. उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फटकवलाय तो अनिरुद्धच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार षटकार. लांबच लांब षटकार अनिरुद्धच्या बॅट मधून. संघासाठी एकतर्फी बॅटिंग करतोय. संघाला एक उच्च धावांवर नेण्याचा प्रयत्न आहे त्याचा. चालेल. फुकटची कॉमेंट्री आहे. कुणी शब्द चुकले काही बोललं तरी सहन करा, कारण कॉमेंट्रीची सवय नाहीये मित्रांनो. पहिल्यांदाच एक छोटासा प्रयत्न आहे नक्कीच. आणि तुम्ही पैसे देणार असाल तर इंग्लिश मधून पण कॉमेंट्री करायला तयार होते आम्ही. हो काय चेंडू मारलाय. पुन्हा बॅक टू बॅक षटकार. चेंडू सीमा पार. अनिरुद्ध एकतर्फी सामना वळवतोय आपल्या संघाकडे. लाईनमन आपली भूमिका महत्वाची आहे. तुमच्यापर्यंत आमचा आवाज येत नाहीये बहुतेक. 54 संघाची धाव संख्या होते 54. नानूची काही खराब लेंथ बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. नानूला लय आणि लेंथ सापडत नाहीये. नानूला कमबॅक करावं लागेल. आपल्या संघासाठी धाव संख्येला आवर घालावं लागेल. बघूया पुन्हा स्ट्राईकवर अनिरुद्ध आणि एक ओहो चेंडू टोलवलाय पण चेंडू घोषित. 2 धावसंख्या घोषित होत आहेत. संघाची धावसंख्या होते 50. दोन रन 56 ना 56. नॉट आउट. 56 धावसंख्या होते संघाची. अजूनही अनिरुद्ध आणि यश बिनबाद संघासाठी उभे आहेत ग्राउंडवर. बघूया पुढचा चेंडू नानू अनिरुद्धासाठी खेळतोय आणि काय चेंडू मारलाय. उत्कृष्ट चेंडू आणि धाव 6. 6 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 62. अनिरुद्ध हॅलो. दरम्यान उत्कृष्ट असं प्रदर्शन होत आहे मयूर 11 रायगड या संघाकडनं. काय फलंदाजी केली आहे दोघांनी पण. आणि अनु आणि यशने लाजवाब अप्रतिम उत्कृष्ट. अनिरुद्ध हॅलो 40 धावा. मित्रांनो जेव्हा VPL ची घोषणा झाली
तेव्हा अनिरुद्ध हा माझ्या लिस्टमध्ये होता, पण तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की अनिरुद्ध साठी 4 लाख पॉईंट सुद्धा कमी पडतील, कारण एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे अनिरुद्ध आणि मी त्याचा प्रचंड फॅन आहे. अनिरुद्ध, बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये तुझी काय किमया आहे तू आत्ताच दाखवली आहेस. तू एक जादूगार आहेस. नक्कीच तू एक क्रिकेटमधला महान प्लेअर आहेस. मानलं तुझ्या या षटकारांसाठी, एक संघासाठी एकतर्फी उभा राहून जो स्कोअर जर तू उभा केला 62, तर खरंच तुझ्या या षटकारांसाठी जोरदार टाळ्या. नक्कीच आता समोरच्या संघामध्ये भाऊ आणि रुपेश या अमेय मनोरे यांना देखील तितकं 63 धावांचं आव्हान यांनी ठेवलेलं आहे. बघूया भाऊ आणि ओव्हल. नक्कीच जेव्हा व्हीपीएलची काय व्हीपीएलची घोषणा पण नव्हती झाली त्यावेळेस सूरजच्या लिस्टवरती तू पण होतास, पण अनफॉर्च्युनेटली तू साईचा कॅप्टन बनलास आणि तिकडून वाटोळं लावून घेतलं. एक नमूद करावं असं वाटतं की या संघाने बिनबाद 62 अशी धाव संख्या उभारलेली आहे. खरोखरच कौतुक करावं असं वाटतं या संघाचं. त्यामध्ये अनिरुद्ध याचे वैयक्तिक 40 धावा आहेत आणि 16 बॉलमध्ये अनिरुद्धने 40 धावा केलेल्या आहेत. खूप उत्कृष्ट फलंदाजी अनिरुद्धने केलेली आहे. आपलं दरम्यान आता जे फटकेबाज झाले अनिरुद्ध याच्याकडून, त्यासाठी शिवशंभो जगदंब प्रतिष्ठान यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद मंडळ, आभारी आहे आपलं. तसेच रायगडची जी मॅच झाली त्यामध्ये बंटीनी जी ओव्हर टाकली 6 बॉल 16ची मॅच होती आय थिंक ती, त्या ओव्हरसाठी पण जगदंब प्रतिष्ठान यांच्याकडनं पण 500 रुपये आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. नक्कीच ओपनिंग जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते ती भाऊ. शशिकांत थोडस विश्वनाथ. लक्ष द्या चहासाठी जीव तळमळतोय आमचा. कॉमेंट्री फुकट करतोय, चहा तरी द्या. हा, चहा सांगितलं 2 मॅच झाल्या. मार्केटमध्ये 3,000 रुपये. हॅलो, चहा पुरवा आम्हाला, चहा पुरवा. मार्केटमध्ये 3,000 रुपये घेतात कॉमेंट्रीचे, आम्हाला चहा तरी पाजा. नक्कीच मला म्हणजे कॉमेंट्री करताना आले तरी तुमच्या चेहऱ्यावरचे म्हणजे हास्य तुम्ही आहे माझ्या असं करणार. commentary मुळे मला नक्कीच आनंद आहे. आता बघूया संघात आता ओपनिंग जोडी येते ती भाऊ उर्फ विश्वनाथ लिंगायत आणि अमेय मनोरे. अमेय मनोरेची बॅटिंग पाहिली तर युवराज सिंगची आठवण येते नक्कीच. आणि भाऊ विराट कोहलीच्या माध्यमातून, विराट कोहली सारखा एक फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. आणि भाऊचं मी एक मोठा फॅन आहे. भाऊचा समाजात म्हणलं सर भाऊचा एक मी फॅन आहे, कारण त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी आणि त्याचं ते कॅप्टन्सी फक्त तापतो. भाऊ कौतुक तुझंच नक्कीच मनापासून करतोय, ना तर तुला वाटेल चढवतोय हरभऱ्याच्या झाडावर. भाऊ तुझ्यात कॅपॅसिटी आहे ती 63 धावा चेस करण्याची. आणि बघूया आता येतोय तो चॉकलेट बॉय, रायगडचा टायगर अनिरुद्ध बॉलिंगसाठी. आणि स्ट्राईकला खेळतोय तो भाऊ विश्वनाथ लिंगायत. बघूया आपल्या संघाचं काय करताय. मोठं आव्हान आहे 63 धावा, पण यांची फलंदाजी पाहता हे आव्हान तितकंही मोठं वाटत नाहीये. आणि भाऊ एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 1. आणि आता बॅटिंग स्ट्राईकवर येतो तो अमेय मनोरे.
बघूया आपल्या संघासाठी काय करतो डावखुरा फलंदाज ज्याच्याकडे लांब लांब षटके मारण्याची कॅपॅसिटी आहे असा अमेय मनरे आणि रोहित शर्मासारखा पुल शॉट मारण्यात जो नेहमी तत्पर असतो. अजूनपर्यंत त्याने अमेय मनरेसाठी मला एक वाईट वाटतं कारण त्याला अजून भाऊ स्ट्राईक देत नव्हता, पण आता त्याच्याकडे स्ट्राईक आले आहे. नक्कीच बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. मगाच्या मॅचमध्ये सुद्धा भाऊने 50 रन मारले पण त्याला स्ट्राईक दिली नव्हती. ओ हो काय चेंडू मारलाय बघूया काय करतोय. उत्कृष्ट फिल्डिंग करतो तो यश आणि संघासाठी 3 धावा वाचवतोय यश. संघाच्या धावसंख्येत भर पडते 1 ने संघाच्या धावसंख्येत 2. पुन्हा एकदा भाऊ स्ट्राईकवर अनिरुद्ध मारा करणार. काहीशी फिल्डिंग सतत हळावी लागते अनिरुद्धला कारण तितकेच एक जबरदस्त फलंदाज त्या संघासमोर खेळताना दिसत आहेत. भाऊ एक मोठं नाव समाजातील तसेच उत्कृष्ट पंच देखील आहेत MCAचे. पण तुम्ही किती मोठे असलात तरी तुम्हाला समाजात इतका मान मिळत नाही, बाहेर जेवढा मिळतो तेवढा. भाऊसाठी मला या गोष्टीची खंत वाटते. ओ चेंडू टोलवलाय, उत्कृष्ट चेंडू मला 6. नक्कीच भाऊची बॅट मला चेक करावी लागणार कारण याच्या बॅटमध्ये ताकद मारताना शॉटमध्ये ताकद दिसत नाही. तर मला वाटतं की रिकी पॉन्टिंग सारखी याच्या बॅटमध्ये स्प्रिंग असण्याची शक्यता आहे. नक्कीच कमिटीने याची दखल घ्यावी. उत्कृष्ट चेंडू सीमा पार मारतोय भाऊ. संघाच्या धावसंख्येत भर पडते. पहिला षटकार भाऊच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 8. हे बुवा चांगली कॉमेंट्री करतोय. हो नक्कीच. मला हे उगाच भाऊचा मोठा दुश्मन समजतात पण तसं नाहीये मित्रांनो. राजकारण असतं हे. राजकारणात लोकांना दाखवायला लागतं पण आतली मैत्री वेगळीच आहे आमची. हा नक्कीच. अनिरुद्ध पुन्हा मारा करतोय भाऊसाठी आणि काहीसा चेंडू भाऊला समजत नाहीये. एक धाव चोरण्यात यशस्वी होतोय भाऊ. अमेय मनोरची बॅट अजून तळपलेली दिसत नाहीये. त्याला या सामन्यामध्ये हा सामना आपल्याकडे एकतर्फी वळवण्यासाठी त्याची बॅट ही तळपावी लागणार. त्याला उत्कृष्ट चक्के लांब लचक 6 हे मारावे लागणार कारण मॅच तितकीच महत्वाची आहे. मला सांगायचंय ना तुझा पप्पा आला असता ना आम्ही सांगितलं. हो स्वर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अनिरुद्धच्या माध्यमातून एक धाव चोरण्यात यशस्वी होतोय. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 11. अजून जिंकण्यासाठी संघाला 52 धावांची आवश्यकता आहे. भाऊला काहीशी मोठी फटकेबाजी करावी लागणार कारण धावसंख्या ही छोटी नाहीये तरी पण तितकीच कठीणही नाहीये. बघूया अनिरुद्ध पुढचा मारा करतोय भाऊसाठी आणि उत्कृष्ट चेंडू टोलवण्याचा प्रयत्न पण काहीसा चेंडू बीमर बाउन्स होतोय आणि ओ एक धाव घेण्यात यशस्वी होत आहे. संघाची धावसंख्या 12. अमेय स्ट्राईकवर. अनिरुद्ध मारा करेल. नाही तो 6-4 तसं येत नाही रे आपल्याला. तितकंच अमेयला ही मॅच जिंकण्यासाठी शांत राहून चालणार नाही. मोठी फटकेबाजी करावी लागेल. ओ काय चेंडू मारलाय, काय चेंडू फटकारलाय आणि चेंडू सीमा पार षटकार. नक्कीच कौतुक होतं या शॉट्सचं, या अमेय मनरेचं कारण त्याच्याकडे हे शॉट्स आहेत फुल शॉट. बॅट बॉल तो उत्कृष्ट मारतो आणि संघाच्या धावसंख्येत 6 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 18. एक षटका अखेर संघाची धावसंख्या होते 18. अजूनही संघाला 45 धावांची आवश्यकता. 18 बॉल 45 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. भाऊ आणि अमेय मनरे हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला मैदानात उभं राहावं लागणार. एकतर्फी सामना जिंकवावा लागणार. संघाला फायनलमध्ये प्रवेश करावा लागणार कारण ही मॅच असेल 10 ते 15 हजाराची. बक्षीस अजूनही डिक्लेअर झालं नाही. फसवण्यात आलंय आम्हाला, आमच्यासारख्या गरीब संघांना फसवण्यात आलंय. तुम्हाला प्राईस सांगतो म्हणून पण अजूनही त्यांनी प्राईस सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आमचा संघ कॅन्सल झाला.
आमच्या संघात थोडे मोठे स्टार असल्यामुळे आम्हाला प्राइस ही 15-20 हजार आम्ही खेळत नाही, त्याच्यामुळे आम्ही टुर्नामेंट न खेळण्याचं उद्दिष्ट एकच होतं की तुमचं प्राइस कमी आहे, बाकी काही नाही. आणि जिंकण्यासाठी 15च्या ॲव्हरेजने धावसंख्या करावी लागेल. पर ओव्हर 15 रनची आवश्यकता आहे. भाऊ या संघाला नक्कीच भाऊ तू हा सामना जिंकावा अशी माझी मनापासून इच्छा आहे, कारण मी तुझा एक मोठा फॅन आहे भाऊ. बॉलिंग साठी आलेला आहे स्मिथ. स्ट्राईक वरती आहे भाऊ. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहे स्मिथ. समोर धडाडीचा फलंदाज आहे भाऊ. त्याने मागच्याच मॅच मध्ये 50 धावा केल्या होत्या आणि आता या राजापूर संघाला खरोखर धावांची गरज असताना स्मिथ पहिला चेंडू घेऊन येत आहे भाऊसाठी आणि हा उत्कृष्ट चेंडू टाकलेला आहे आणि भाऊने सुंदररित्या डोलवलेला आहे चेंडू आणि सीमा रेषा पार, चौकार. भाऊची बॅट तळपण्याची आवश्यकता आहे या सामन्यासाठी, कारण अजूनही जिंकण्यासाठी संघाला 17 बॉल 41 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं सतीश मागाशी म्हटल्याप्रमाणे तू बरोबर बोलतोयस की त्या भाऊच्या बॅट मध्ये स्प्रिंग टाकलेली आहे रिकी पॉन्टिंग साठी. काहीसा रिकी पॉन्टिंग असाच होता असा कदाचित गैरसमज असू शकतो, परंतु भाऊची बॅट तळपलेली मात्र दिसत आहे. ही जर बॅट दुसऱ्या कोणाची असेल तर तिचं चेकिंग नक्कीच केलं गेलं असतं, पण ही बॅट भाऊची आहे, त्याच्यामुळे मंदार या गोष्टीकडे दुर्लक्ष करेल. स्मिथ दुसरा चेंडू घेऊन येत आहे आणि भाऊने पुन्हा चांगल्या रीतीने चेंडू टोलवलेला आहे. पावसाअभावी चेंडू दबलेला आहे आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्यात या ठिकाणी भाऊला यश मिळवलेलं आहे भाऊने. अशा रीतीने 2 धावा चोरण्यात यशस्वी होते भाऊ. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती 24. अजूनही जिंकण्यासाठी संघाला 39 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकातील 2 बॉल झालेले आहेत. जोपर्यंत भाऊ आहे तोपर्यंत खाऊच खाऊ आहे. जोपर्यंत भाऊ आहे तोपर्यंत मैदान सोडून कुणी नका जाऊ, कारण भाऊ हा वळवणार मॅच. नो बॉल. स्वर चेंडूचा मारा करतोय स्मिथ. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या 25. अरे भाऊला आंदन दिलेला आहे. आंदन. पुढचा बॉल. असे बॉल टाकलेस तर नक्कीच तू भाऊला देशील खाऊ. भाऊ अशा बॉलला सोडत नाही. फ्री हिट असेल आणि भाऊने हा चांगल्या रीतीने स्मिथने हा बॉल टाकलेला आहे. ऑफसाईडच्या दिशेने बॉल गेलेला आहे. यशने बॉल पडल्याने पुन्हा एकदा चोरटे घेण्याच्या प्रयत्नात 2 धावा यशस्वीरित्या या ठिकाणी पार केलेल्या आहेत त्या फलंदाजाने. 2 धावेनिशी राजापूर संघाची धावसंख्या 27. या नो बॉलचा काहीसा लाभ उठवता आलेला नाही भाऊला. खरोखरच मोठी तगडी धावसंख्या समोर या संघाने उभारलेली आहे. याचा पाठलाग करताना राजापूर संघाचा कॅप्टन भाऊ. चौथा बॉल घेऊन आणि हा काही चेंडू समजलेला नाही भाऊला आणि सुंदर अशी गोलंदाजी केली स्मिथने आणि 22च्या स्वरूपात 1 धाव पूर्ण केलेली आहे फलंदाजाने. धाव संख्येत वाढ. 4 बॉल. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या 28. यानंतर आता स्ट्राईकला येत आहे अमेय मनोरे. यश आपला 5वा चेंडू घेऊन येत आहे अमेय मनोरेसाठी. बघूया काय करतोय. मागच्या मॅच मध्ये अमेयची बॅट थंड होती. आता त्याने एक 6 देखील या मॅच मध्ये मारलेला आहे. स्वतः स्ट्राईकवर अमेय आणि यशचा 5वा चेंडू. अमेयला काही समजलेला नाहीये आणि अमेयनं हा चेंडू न समजल्यामुळे चेंडू निर्धाव आणि बोल्ड. यशने अमेयचा त्रिफळा उडवलेला आहे.
सुंदर अशी गोलंदाजी करताना स्मिथ आमेला आउट केल्यानंतर स्मिथच्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य आलेले आहे. सुंदर अशी गोलंदाजी 5 चेंडू झालेले आहेत. राजापूर संघाचा अमेय मनोरे तंबूत परतलेला आहे. आणि नक्कीच स्मिथच्या माध्यमातून एक मोठा मासा गळा लागतो तो अमेय मनोरे तंबूत वैयक्तिक धावांवर परततोय. राजापूर संघाची धावसंख्या 1/28. आणि आता फलंदाज येतोय तो रुपेश. नक्कीच हा एक मोठा फलंदाज आहे रुपेश. समाजातील एक मोठं नाव आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स नेहमीच आपल्याला ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एक उत्कृष्ट कॅप्टन देखील तो आहे. संघाला चालवणं किंवा मॅच एक दिशेने वळवणं त्याला नक्कीच चांगलं जमतं. बघूया रुपेश नक्कीच आपल्या संघासाठी काय करतो. आणि रुपेशला आणि भाऊला नक्कीच हा सामना जिंकण्यासाठी मैदानात शेवटपर्यंत उभं राहावं लागणार. स्मिथ पुढचा चेंडू घेऊन येतो तो रुपेशसाठी. शेवटचा चेंडू स्मिथचा आणि रुपेशने ऑफसाईडला कटवलेला चेंडू आहे. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून हा शॉट पाहायला मिळतो. 1 धावांनी धावसंख्या होते संघाची 29. हे 29 संघाची धावसंख्या होते 29. अजून जिंकण्यासाठी संघाला 34. 12 बॉल 34 धावांची आवश्यकता. आज पार्टी बदलली झाला किती सांग मला तिकडे जाऊन मळाव संघटना अजूनही 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता संघाला. 17-17च्या ॲव्हरेज मध्ये. तुझी इच्छा काय आहे सांग मला. हॅलो हॅलो राजा उर्फ राजकुमार अब्बा डब्बा जब्बा तिघजण जमा झाले तिकडे. गप्पा कमी करा. लाईनमॅनला उभे राहा. ओहलचे धडाडीचे कार्यकर्ते, अध्यक्ष, संघमालक सूरज कारुणेकर हे तिकडे त्यांनी जमा केलेले सर्वांना. मीटिंग भरलेली आहे. सूरज कारुणेकर नक्कीच लाईनमनचं काम उत्तम करायचं आहे. कारण रोहित शर्माने जसं आपल्या स्टाफसाठी बक्षीस घोषित केलं होतं तसं भाऊने फायनल मारल्यानंतर बक्षीस आणि एक खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. यशाच्या माध्यमातून एक सोळा चेंडू पाहायला मिळतोय. अजूनही जिंकण्यासाठी संघाला 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. आणि हा गचाळ चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. 1 रन. 2 धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या होते 32. काहीशी गचाळ गोलंदाजी यशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि अशी जर गोलंदाजी केली तर मॅच हातातून जाऊ शकते. बघूया पुन्हा एकदा मारा करेल यश रुपेश साठी. घ्या आणि एक स्वर चेंडू खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यशच्या माध्यमातून. कॉमेंट्री चेंज झाले आहेत. सतीश कंटाळलेला आहे चहा मिळत नसल्यामुळे. यशला काही सूर गवसलेला नाही आहे बॉलिंग मध्ये. स्वयर धावा देत आहे यश. चोरटी धाव घेऊन या ठिकाणी भाऊ स्ट्राईक वर आलेला आहे. यश अजूनही आपला पहिला चेंडू टाकण्याच्या या ठिकाणी पहिला चेंडू टाकण्यासाठी संघर्ष करत आहे आणि भाऊ स्ट्राईक वर आहे. आता पाहूया यश काय करतोय. यशचा पहिला चेंडू भाऊसाठी आणि हा पहिला चेंडू भाऊसाठी आणि हा
भाऊने चांगला चेंडू टोलवला होता, परंतु या ठिकाणी कॅचची संधी होती, या ठिकाणी कॅचची संधी गमावलेली आहे अनिरुद्धने. भाऊला जीवदान मिळालेलं आहे आणि या ठिकाणी संघाच्या हॅलो. धाव संख्येत हॅलो हॅलो दरम्यान एक सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. जे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट मिळाले आहेत ते कंपल्सरी टी शर्ट वेअर करून क्रिकेट खेळायचं आहे. भाऊ याला विनंती असेल की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट वेअर करून पुढील इनिंग खेळावी. संघाच्या धाव संख्येत 2 ने भर होती. आता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यशने पुन्हा आपला लय गवसलेला आहे. यशने 2 चेंडू टाकलेले आहेत. हा निर्धाव चेंडू. आता यश तिसरा चेंडू पुन्हा घेऊन येत आहे भाऊसाठी. भाऊने सुंदर चेंडू टोलवलेला आहे लेग साईडच्या दिशेने. फिल्डिंग करत आहेत आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत भाऊकडून. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. पुन्हा एकदा भाऊला जीवदान मिळालेलं आहे. एकच धाव मिळालेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी यशने कमबॅक केलेला आहे. संघाची धाव संख्या 39-39. यश आता पुढील चेंडू घेऊन येत आहे रुपेश साठी. पाहूया सुंदर असा चेंडू टोलवलेला लेगच्या दिशेने आणि फक्त एकच धाव घेतलेली आहे. अशा रीतीने संघाची धाव संख्या झालेली आहे 40-40. अजूनही राजापूर संघाला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यशचा 7 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. यश आपला षटकातील शेवटचा चेंडू भाऊसाठी खेळत आहे. भाऊ स्ट्राईक वरती आहे. पाहूया काय होतंय. भाऊ आपल्या संघासाठी किती धावा घेऊन येत आहे आणि हा चेंडू बहुतेक नो बॉल घोषित करत आहेत अंपायर्स आणि राजापूर संघाला हे आनंद दिल्याप्रमाणे आहे. डिक्लेअर 1 रन. पुन्हा भाऊ स्ट्राईक वर येत आहे. डिक्लेअर 1 रन मिळाल्यामुळे अशा रीतीने संघाची वाढती धावसंख्या 2 आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 42. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी यश जात आहे भाऊसाठी. भाऊ स्ट्राईक वर आणि सुंदर असा चेंडू टाकलेला आहे भाऊसाठी आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर एकच रन मिळालेला आहे. भाऊने 1 रन घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. षटक संपलेलं आहे. 3 षटकात संपल्यानंतर संघाची धावसंख्या 43. आता फक्त 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे राजापूर संघाला. पारड जोपर्यंत मैदानात भाऊ आहे. हॅलो मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट थोडं वेअर करायचंय भाऊ. एक विनंती असणार आहे. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट वेअर करून खेळायचंय. दरम्यान रायगड संघाचा बॉलर ज्यांनी मॅच विन करून दिली रायगड संघाला बंटीने स्टेजशी संपर्क साधावा आणि आपलं बक्षीस जे आलेलं आहे ते घेऊन जावं. मी विनंती करतो मन्यावर शशिकांत यांनी बंटीला ते कुठे सॉरी मी विनंती करतो
कळमस्तेकर काकांना की त्यांनी त्यांच्या हस्ते बंटीला बक्षीस द्यावे. कळमस्तेकर काका प्लीज जरा स्टेजवर या. कळमस्तेकर काका स्टेजवर या जरा. कळमस्तेकर काका स्टेजवर या जरा. बॉलर्स नेम आता शेवटचं षटक घेऊन येत आहे प्रशांत आणि स्ट्राईक वर ते भाऊ. 6 बॉल 20 रनाची आवश्यकता आहे. पहिला चेंडू प्रशांतचा आणि भाऊने सुंदर असा रीतीने टोलवलेला आहे आणि सीमारेषा पार. बुम बुम षटकार. ज्या वेळेला संघाला आवश्यकता आहे धावांची त्यावेळेला तारलेलं आहे भाऊने आणि या ठिकाणी भाऊने पहिल्याच बॉल मध्ये प्रशांतला षटकार लावल्यानंतर या राजापूर संघाची धावसंख्या झालेली आहे 49 आणि अशा रीतीने 6 धावा आल्यानंतर आता फक्त आणि फक्त 5 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत दुसरा चेंडू घेऊन येते भाऊसाठी आणि सुंदर असा दुसरा सुद्धा षटकार मारलेला आहे. बंबू षटकार भाऊसाठी काय सांगावं तितकं नवालाच. आणि भाऊने खरोखर स्वतः स्ट्राईक घेऊन या ठिकाणी 2 बॉल मध्ये 2 षटकार मारल्यानंतर या ठिकाणी राजापूर संघाला तारलेला आहे. आता धावाच्या आणि बॉलचे अंतर कमी राहिलेलं आहे. फक्त आणि फक्त 4 बॉल मध्ये 8 धावाची या ठिकाणी 8 धावांची गरज आहे राजापूर संघाला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा भाऊने आपल्या संघाला तारून 50 रन मारले होते. आता सुद्धा भाऊ तारणहार ठरले त्यांच्या संघासाठी. 2 विकेट महत्वाची विकेट घेतल्यानंतर देखील सुद्धा भाऊने आपल्या मैदानात ठाण मांडून बसला होता आणि त्याचाच रिझल्ट या ठिकाणी त्यांच्या संघाला पाहायला मिळत आहे. भाऊची विकेट तर तुम्ही इन नाहीतर आउट अशा रीतीने असो. निर्णय कसाही असेल तितकाच प्रशांत देखील या ठिकाणी जोमाने गोलंदाजी करणार आहे. पाहूया पुढचे 4 बॉल मध्ये काय घडणार आहे. आणि भाऊ सुंदर रीतीने फलंदाजी करत आहे. एकाच बॉलवाला सगळीकडे भाऊ 4 बॉल मध्ये 8 रनची गरज. पुन्हा सुंदर असा पुन्हा कमबॅक केलेला आहे प्रशांतने. नक्कीच एक अतिरिक्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भाऊची उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता संघाला आहे. भाऊ नक्कीच अजून मैदानात उभा आहे. नक्कीच सामना आपल्याकडे कलटवू शकतो. भाऊच्या ती क्षमता आहे. बघूया भाऊ आपल्या संघासाठी काय करतोय. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आणि एक स्वर चेंडू मारतोय. काहीचं प्रेशर आपल्याला बॉलरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. स्क्वेअर चेंडू 3 चेंडू 7 धावांची गरज. जोपर्यंत भाऊ आहे तोपर्यंत त्याच्याकडचा खाऊ कोणाला मिळणार नाहीये. 3 चेंडू आणखी शिल्लक आहे. 7 धावांची गरज आहे आणि हा चेंडू उत्कृष्टपणे टोलवलेला आहे भाऊने आणि सुंदर रीतीने फिल्डिंग करत आहे. त्या ठिकाणी दुसरी धाव चोरलेली आहे या ठिकाणी भाऊने. सुंदर रीतीने या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे यशचं. आणि अशा प्रकारे 2 बॉल 5 धावांची गरज आहे. भाऊने स्वतःकडे स्ट्राईक घेतलेले, स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी किल्ला लढवत राहणार. कंपल्सरी चेस आहे. कृपया संघाने विनंती आहे संघाला दोन्हीही कंपल्सरी चेस आहे. याची कृपया संघाने नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. सुंदर अशा रीतीने भावने उत्तुंग फटका मारल्याने सीमारेषा पार
आणि एक चेंडू राखून या ठिकाणी भाऊने आपल्या संघाला विजयी केलेला आहे हाती विजय आणि आहे. दिमाखामध्ये फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. हाती सामना फिरवलाय तो भाऊ. याच्या उत्कृष्ट फलंदाजीने आपल्याला नक्कीच नेत्रदीपक फलंदाजी आपण पाहिली. नक्कीच मॅन ऑफ द मॅच हा भाऊने लगेच आपलं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी, सेकंड मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी भाऊने लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. नक्कीच एक नेत्रदीपक फलंदाजी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाले. भाऊ नक्कीच तुझं कौतुक आहे. आपल्या फलंदाजीवरती भाऊने आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवले, यात काही शंका नाहीये. आणि खरोखरच समोरचा संघ तुल्यबल होता, परंतु थोड्याशा गोलंदाजीच्या स्वैर धावांमुळे या ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. आणि त्या संघाचं देखील अभिनंदन, परंतु अनुभवी भाऊ पुढे समोरच्या संघाला पराभव पत्करावा लागलेला आहे. भाऊ आपलं अभिनंदन. भाऊने या मॅच मध्ये भाऊच्या टी शर्टची साईज 42 आणि धावा सुद्धा केल्यात 42. वा भाऊ. यानंतर आता दोन संघ आता फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. रायगड 11 गतविजेता संघ रायगड 11 आणि या वर्षी नक्कीच मित्रांनो, मी मगाशी सांगितलं, अगोदर सांगितलं की भाऊ तू फायनल मध्ये नक्की पोहोचणार. याचं महत्वाचं कारण होतं सुयोग लिंगायत साखरपा. नक्कीच भाऊला वाटत असेल माझ्या फलंदाजीने मी फायनल मध्ये गेलो, तसं नाहीये मित्रांनो. सुयोग लिंगायत साखरपा याच्यामध्ये फायनल मध्ये गेलेले आहेत. आणि नक्कीच आता एक उत्कृष्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल. राजापूर 11 वर्सेस हॅलो रायगड दरम्यान 11. मयूर 11 रायगड यांच्या टीम मधील अनिरुद्ध यांनी स्टेजशी संपर्क साधावा आणि आपलं आलेलं बक्षीस स्वीकारावं. अनिरुद्ध, मी विनंती करतो की स्टेजशी संपर्क साधावा. अमित दादाला मी विनंती करतो. कोण नाही द्यावा. मी अमित दादाला विनंती करतो की त्यांनी येऊन बक्षीस सुपूर्द करावा अनिरुद्धला. हॅलो, हे बक्षीस आलेलं आहे जगदंबा प्रतिष्ठान यांच्याकडून. होतात नातेगोती एवढ्या लवकर कळत नाहीत, नंतर समजतात. काही काही वेळेस नातेगोती शोधावे लागतात आणि गोंधळ झाला की ते विस्कटून जातात. धन्यवाद. शशिकांत उर्फ मन्या याचे मनापासून हार्दिक अभिनंदन, स्वागत आणि आभार. सर्व काही त्या चहासाठी जीव गुंतला होता चहामध्ये. अनिरुद्ध लवकर या, थोडासा विलंब होतोय फायनल साठी आणि आपलं बक्षीस स्वीकारून जावा अनिरुद्ध. राजापूर 11 कर्णधार, राजापूर 11 कर्णधार सन्मान चिन्ह पण घेऊन जायचंय. बने फोटो प्लीज. आपला HD DSLR काढावा. मामा यांच्याकडनं सन्मान चिन्ह देण्यात येते. राजापूर 11चा संघनायक भाऊ आणि रायगड 2 फायनलिस्ट त्यांचा संघनायक ओमकार किंवा मग तुषार, दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यावे. चहा घेऊया. ओके रोशन, चहा मिळेल का थोडासा? थोडीशी किटली इकडे आणता का? RPL चे नवीन उगवते स्टार
पंकज उर्फ संकू